बीडच्या केजमध्ये संतप्त आंदोलकांनी एक बस पेटवली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये नातेवाईक संतप्त झालेत, आक्रमक झालेत आणि त्यांनी एक बस पेटवली आहे। हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांची आहे। तर केज शहरातील शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला, त्याचबरोबर बस सुद्धा पेटवलेली आहे। तर बीडच्या केजमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे आणि या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांचे नातेवाईक करतायत आणि ते संतप्त झाले। त्यानंतर त्यांनी एक बस चक्क पेटवून दिली, तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर त्याचबरोबर या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं आहे, रास्ता रोको सुद्धा केज शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये केलाय, त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर चक्क एसटी ची बस या ठिकाणी पेटवून देण्यात आली आहे। का सरपंचाची हत्या झाली आणि त्यानंतर त्याचे नातेवाईक हे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी एका एसटी बसवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली आहे आणि त्यानंतर जे एसटी चे कर्मचारी आहेत ते ही आग विझवताना आपल्याला दिसून येत आहे। दरम्यान तिकडचे दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या एसटी बसनं पेट घेतलेला होता। बीडच्या केज मधला हा सगळा प्रकार आहे। या ठिकाणी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि त्यानंतर आता त्यांच्या नातेवाईक आक्रमक होताना दिसून येत आहेत। त्यामुळे आरोपीला अटक होणार का ते बघावं लागेल। बीडच्या केस मधला हा सगळा प्रकार समोर आला आहे। आपण बघू शकतो चक्क एक बस पेटवून दिलेली आहे। नातेवाईकांनी सरपंच होते मसाजोगचे, त्यांची हत्या झाल्यानंतर आता त्यांचे नातेवाईक आक्रमक होताना दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाची यावर नेमकी काय भूमिका असेल तेही बघावं लागेल। मात्र त्यांच्या नातेवाईकाकडून जी पब्लिक प्रॉपर्टी आहे त्याचं नुकसान केलं जात आहे, रास्ता रोको करण्यात आला आहे आणि याशिवाय एसटी ची बस ही पेटवून देण्यात आली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल, एका गावच्या सरपंचांची हत्या झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक अशा पद्धतीने आपल्याला आक्रमक होताना दिसून येत आहेत, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? अटक झालेली आहे का त्या आरोपीला? निश्चितपणे आपण इथे पाहू शकता की संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती काल झाली होती आणि यानंतर आजही या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। बीड लातूर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावरती सकाळपासून जे चक्काजाम आंदोलन आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतंय। आंदोलक जे आहेत ते मोठे आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी देखील या ठिकाणी भेट घेतलेली आहे। समाज बांधवांना आव्हान केलं जात आहे आणि जोपर्यंत यातील आरोपी जे आहेत ते अटक होत नाही तोपर्यंत यातून माघार घेणार नाही असा पवित्रा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि दरम्यान जर पाहिलं आपण तर याच ठिकाणी जवळपास 2 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी अटक केलेले आहेत, परंतु उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना देखील अटक केली जावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। आणि सध्या बीड आणि लातूर हा जो महामार्ग आहे तो पूर्णतः ठप्प असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते कुठेतरी हिंसक होण्याचा देखील प्रकार घडू लागला होता। त्यामुळे जी एसटी बस आहे ती देखील इथे जाण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला होता। निश्चितच विकास, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता या आंदोलकांची समजूत नेमकी कशी काढली जाते ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।